आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक छोट्या निर्णयामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलत असेल, तुमच्या कुटुंबाचे आयुष्य बदलत असेल, तर तुम्ही हा निर्णय घेणार का? आज लाखो बचत गटाच्या माध्यमातून लाखो महिलांचे आयुष्य पूर्णपणे बदललेले आहे. आज महिला सक्षम होत आहेत. बचत गटात आल्यानंतर स्वतः बँकेत जात आहेत. अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. स्वतःचा निर्णय स्वतः घेत आहेत. कुटुंबामध्ये त्यांचा मान सन्मान वाढलेला आहे. समाजात त्यांचा वावरताना आत्मविश्वास वाढलेला आहे. पण आजही अनेक पात्र महिला या संधीपासून दूर आहेत. काहींना बचत गट नावाची योजनाच माहिती नाही. उमेद अभियान काय आहे हेच माहिती नाही. काहींच्या मनात खूप भीती आहे. काहींना तर असे वाटते मी खूप श्रीमंत आहे, योजना माझ्यासाठी नाही आहे. आणि काहींना वाटतं बचत गट हे गरीब लोकांचं काम आहे, ते आपल्यासाठी नाही. पण हा सर्व गैरसमज आहे. आजचा व्हिडिओ हा या प्रत्येक भगिनीसाठी आहे, जी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करू इच्छिते. नमस्कार. नवी उमेद नवी दिशा या YouTube चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत उमेद अभियानाची माहिती पोहोचवणे, महिलांचं सक्षमीकरण करणे, सरकारी योजनांचा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि स्वावलंबनाची योग्य दिशा दाखवणे हेच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. आज आपण बचत गटामध्ये आल्यानंतर 10 असे कोणते फायदे आहेत की ज्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. त्याआधी आपण एक छोटीशी मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. स्टोरी वास्तविक आहे. एक कल्पनाताई नावाची महिला आहे. ती गरीब आहे. तिचे मिस्टर मजुरी करतात आणि दिवसभर मजुरी केल्यानंतर थकलो या नावाखाली दारू पितात. कल्पनाताईला 2 मुलं आहेत. अतिशय दयनीय अवस्था त्या ताईची आहे. मुलांचे शिक्षण कसे होणार ही काळजी तिला आहे. संध्याकाळचं जेवण काय होईल ही तिला काळजी आहे. उद्या काय करावं हा तिच्या समोर प्रश्न आहे. तीही मजुरी करते, तिचे पतीही मजुरी करतात आणि वेळ प्रसंगी शनिवार रविवार मुलांनाही मजुरीला घेऊन जावं लागतं. तिच्या समोर पूर्ण अंधकार होता. काय करावं ते सुचत नव्हतं. अशाच वेळी उमेद अभियाना अंतर्गत गावात असलेल्या ग्रामसखीने तिला सांगितलं की तू आमच्या सोबत बचत गटात. बचत गट म्हणजे परिवर्तनाची चळवळ आहे. तुझ्या आयुष्यात नक्की बदल होईल. कल्पनाताई म्हणते माझ्याकडे इतका पैसा नाही बचत गटात बचत करण्यासाठी. ग्रामसखी तिला पुन्हा समजवते बचत खूप जास्त करायची नाही, महिन्याकाठी फक्त 100 रुपये बचत करायचे. कल्पनाताई म्हणते ठीक आहे, या निर्णयामुळे जर माझं आयुष्य बदलत असेल तर 100 रुपये महिन्याकाठी बचत करायला काही हरकत नाही. कल्पनाताई महिला बचत गटात येते. बचत गटांच्या बैठकांना जाते. बचत गटा अंतर्गत येणारे आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण घेते. वेगवेगळे प्रशिक्षण घेते. तिच्यात आत्मविश्वास जागृत होतो आणि आत्मविश्वास जागृत झाल्यानंतर ती बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन छोटासा व्यवसाय करायचा ठरवते. व्यवसाय करायचा ठरवताना करावं तर काय हा तिच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. ती गावात शोध घेते, आपल्या गावात काय नाही. तर ती छोटीशी चक्की घेण्याचा निर्णय घेते की ज्याच्या माध्यमातून तिचा मसाले बनवण्याचा उद्योग उभा राहणार असतो. आज कल्पनाताई मसाल्याचा छोटासा उद्योग चालू करते. स्वतः सक्षम होत आहे. मुलांना आता शुक्रवार शनिवार रविवार मजुरीला जाण्याची गरज नाही. मुलंही उत्तम प्रकारे शिक्षण घेत आहेत. आणि आज कल्पनाताईकडे गावाकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन हा दयेचा नाहीये, तर ती उद्योजिका महिला आहे या दृष्टिकोनातून पूर्ण गाव तिच्याकडे पाहत आहे. कल्पनाताई ही स्वाभिमानाने आज गावात वावरत आहे. हा बदल कशामुळे झाला असेल? फक्त कल्पनाताईच्या एक छोट्याशा निर्णयामुळे. निर्णय कुठला? तर महिला स्वयंसहायता समूहामध्ये सहभागी होण्याचा. माता भगिनींनो, आपण महिला स्वयंसहायता समूहामध्ये आल्यानंतर फक्त बचत घेणे आणि बचत भरणे कर्ज घेणे इतक्या पुरता आजचे महिला स्वयंसहायता समूह मर्यादित नाहीत.
त्याच्या पलीकडे आपले महिला स्वयंसहायता समूह गेलेले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला अशा आहेत की लाखो करोडो रुपयाचा व्यवसाय त्या उभा करत आहेत. आता तुमची वेळ आहे. जर तुम्ही एक छोटा निर्णय घेतला तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं पूर्ण आयुष्य तुम्ही बदलू शकता. आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून होणाऱ्या 10 महत्वाच्या फायद्यांबद्दल चर्चा करणार आहोत. महिला बचत गटात आल्यानंतर तुमचा होणारा सर्वात महत्वाचा फायदा, तुम्हाला बचतीची सवय लागते. बचत जरी महिला स्वयंसहायता समूहामध्ये तुम्ही 100 रुपये करत असले, पण त्याच्या मागची जी मानसिकता आहे ती खूप महत्वाची आहे. बचतीची सवय लागते हे महत्वाचे आहे. एका संशोधनानुसार हे सिद्ध झालेले आहे, 100 रुपये जरी महिला बचत करत असल्या तर त्या बचतीच्या सवयीमुळे त्या जो अनावश्यक खर्च करत असतात तो टाळला जातो. म्हणजे 100 रुपयाची नुसती बचत होत नाही, तर तुम्ही अनावश्यक खर्च जो असतात तो टाळला देखील जात असतो. त्याच्यामुळे तुमच्या अप्रत्यक्षपणे 100 रुपयापेक्षा कितीतरी अधिक ही बचत होत असते. तुम्हाला आर्थिक शिस्त या बचत गटामध्ये आल्यानंतर लागत असते. तुम्ही एक प्रकारे भविष्याची तयारी या माध्यमातून करत असतात. कारण बचत गटात आल्यानंतर तुम्ही 100 रुपये बचत करत जरी असले तरी येणाऱ्या काळात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे निधी, बँकेचे कर्ज हे उपलब्ध होत असतात. त्याच्या माध्यमातून तुमच्या एक प्रकारे भविष्याची आर्थिक तयारी तुम्ही करत असतात. फायदा क्रमांक 2, गरजेच्या वेळी तुम्हाला आर्थिक आधार मिळतो. तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही सावकाराकडे जाण्याची गरज नाही, कुठल्याही नातेवाईकाकडे हात पसरवण्याची गरज नाही. तुम्ही हक्काने तुम्हाला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी बचत गटातून कर्ज काढू शकता. सर्वात जमेची बाजू म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे लोन हे कमीत कमी व्याजदराने असते. म्हणजे अंतर्गत व्यवहार केला तो तुम्हाला 1 रुपया टक्क्यानेच मिळत असतो. येणाऱ्या काळात आपण अंतर्गत व्यवहार कसा करावा, त्याचा व्याजदर किती, त्याचे हप्ते कसे ठरवणार, हे व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोतच. पण 1 रुपया म्हणजे खूप कमी पैसा आहे. आज जर तुम्ही बाहेरून नातेवाईकाकडून कोणाकडूनही पैसे घेतले तर तुम्हाला कमीत कमी 2 रुपये टक्के, 3 रुपये टक्के, आणि आम्ही आदिवासी भागात ज्या वेळेस जातो त्यावेळेस अक्षरशः लूट चालू आहे. 10 रुपये टक्के, 15 रुपये टक्क्याचा पैसा देखील हा वापरला जात आहे. म्हणून तुम्हाला बचत गटात आल्यानंतर जर पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध होत असेल तर तुम्ही 100% महिला स्वयंसहायता समूहात आला पाहिजे आणि स्वतःच्या भविष्य उज्ज्वल करण्याकडे तुम्ही वाटचाल नक्की केली पाहिजे. फायदा क्रमांक 3, तुम्हाला स्वतःचा छोटा व्यवसाय करण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात आल्यानंतर तुम्हाला कितीतरी प्रकारचे प्रशिक्षणे मोफत उपलब्ध असतात. तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट पाहून तुम्ही जर बिझनेस चॉईस केला, तुम्ही घरी बसून तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. आरसेटीच्या माध्यमातून ब्युटी पार्लर असेल, सिलाई काम असेल, कृषी उद्यमी असेल, जूट मेकिंग असेल, असे कितीतरी प्रकारचे व्यवसाय हे तुम्हाला घरी बसून चालवता येतील. या प्रकारचे व्यवसाय आहे. फक्त उशीर आहे तुम्ही ते प्रशिक्षण घेण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा. आज कितीतरी महिला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभा करत आहेत आणि स्वतः सक्षमपणे उभे आहेत. आतापर्यंत आपण 3 फायदे पाहिले. पुढील फायदा हा खूप महत्वाचा आहे. फायदा क्रमांक 4, आर्थिक साक्षरता आणि वित्तीय समावेशन. तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात आल्यानंतर तुम्ही आर्थिक साक्षर होत असता. तुमचं बँकेत खातं उघडलं जातं. तुमचं PMSBY, PMJJBY विमा हा काढला जातो. सोबत तुमच्या पूर्ण परिवाराचं वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशन म्हटलं तरीही चालेल. आज हजारो महिला अशा आहेत की त्या बँकेपासून लांब आहेत. त्यांना बँकेत येणं माहिती नाहीये. त्यांना आर्थिक व्यवहार आजही समजत नाही. बचत गट हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्हाला 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंतचा व्यवहार हा तुम्हाला समजवत असतो. नुसता समजवत नसतो, तो प्रत्यक्ष कृतीमधून तुम्ही हा व्यवहार समजून घेत असता. कारण सुरुवात जरी तुमची 100 रुपयापासून होत असली, आज आम्ही पाहत आहोत
15 लाख रुपये, 20 लाख रुपये एक बचत गट बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत आहे आणि सुरळीतपणे भरत आहे. म्हणजे विचार करा, एकेकाळी जी महिला 100 रुपये भरायला विचार करत होती, आज ती महिला 1 लाख रुपये, 2 लाख रुपये घेते आणि स्वतःचा व्यवसाय उभा करून ते नियमित भरत असते. हा खूप महत्वाचा फायदा आहे. कारण आर्थिक साक्षरता म्हटलं की आज तुमच्याजवळ घरी किती पैसा असेल आणि जर तुम्हाला बँकेत कसे व्यवहार करावे हे जर कळत नसेल तर तुम्ही 100% आर्थिक साक्षर नाही आहेत. म्हणून तुम्हाला महिला स्वयंसहायता समूहात येणं खूप खूप गरजेचं आहे. फायदा क्रमांक 5, सरकारी योजनांची माहिती मिळते, विविध प्रशिक्षणाची माहिती मिळते. तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात आल्यानंतर तुमच्या बचत गटाच्या बैठकीला ग्रामसखी CRP या येत असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रशिक्षण झालेले असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना माहिती असतात. या योजना ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षण जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही CRP करत असते. इतकंच नाही तर तुम्हाला जर व्यवसाय उभा करायचा असेल तर बँकेच्या कर्जाची प्रक्रिया समजावून बँक कर्ज मिळेपर्यंत तुम्हाला CRP, ग्रामसखी ह्या मदत करत असतात. महिला स्वयंसहायता समूहामार्फत चालवणारे प्रशिक्षण हे फक्त तुमच्यापुरते नसून जर तुमच्या वयामध्ये 18 ते 45 वयोगटातील कुणीही महिला पुरुष असेल तर त्यांना देखील या प्रशिक्षणाचा लाभ घेता येत असतो. आज कितीतरी योजना अशा आहेत, जर तुम्ही ती योजना घ्यायला गेलं तर त्याच्यात तुम्हाला महिला स्वयंसहायता समूहात असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागत असतं. जर तुमच्याकडे अधिकचा पैसा असेल तर तुम्ही अधिक मोठा व्यवसाय उभा करू शकता. हा विषय कायम लक्षात ठेवा. जर मी छोट्या व्यवसायाचा उल्लेख करत असेल तर हा छोटा व्यवसाय त्या अशा महिलेसाठी मी सांगत असतो की जी आजच्या कंडिशनला 100 रुपये भरायला सुद्धा मागे पुढे करते. तर हा खूप महत्वाचा फायदा आहे की ज्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ होतो. आज कितीतरी महिला अशा आहेत की त्या महिलांना सरकारी योजनांची माहिती होत नाही, मात्र त्या महिला त्या योजनेसाठी पात्र असतात. तुम्हीही त्याच्यापैकी एक असाल असं मला वाटते. म्हणून तुम्ही बचत गटात आले असाल तर तुमच्यासाठी ज्या ज्या सरकारी योजना असतील त्या योजनांची माहिती तुम्ही घेतली पाहिजे आणि नुसती माहिती घेऊन तुम्ही थांबलं नाही पाहिजे, तर ती योजना मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. फायदा क्रमांक 6, हा फायदा खूप महत्वाचा आहे. यामध्ये तुम्ही स्वतःच्या भविष्यासह मुलांच्या शिक्षणाचं आणि भविष्याचे नियोजन तुम्ही या माध्यमातून करत असता. तर मुलांना आर्थिक जे पाठबळ आहे ते महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तुम्ही उपलब्ध करून देत असतात. आज आम्ही कितीतरी महिला अशा पाहतो की त्या महिला स्वयंसहायता समूहात आल्यामुळे, बँकेमध्ये गेल्यामुळे, बँकिंग क्षेत्र त्यांनी समजून घेतल्यामुळे आज त्या महिलांचे मुलं एज्युकेशन लोन घेऊन आपलं उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत. हा बदल एका रात्री झालेला नाही. आज हा जो बदल झालेला दिसतो तो एका निर्णयामुळे आणि त्या महिलेने बँकिंग क्षेत्र समजून घेतल्यामुळे हा बदल झालेला आहे. तुम्ही देखील हा बदल करू शकता. तेव्हा तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात येऊन स्वतःचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकता. फायदा क्रमांक 7, गावात मान सन्मान वाढतो. ज्यावेळेस एखादी मजुरी करणारी महिला, 100 रुपये पासून बचत करणारी महिला स्वतःचा छोटासा व्यवसाय उभा करते, त्यावेळेस तिच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मान सन्मान वाढत असतो. अशी महिला जी 100 रुपये बचत करण्यासाठी आपल्या पतीकडे, आपल्या वडिलांकडे, आपल्या मुलाकडे मागत असते, आज तीच महिला बँकेच्या माध्यमातून जे कर्ज उपलब्ध होतं, 1 लाख रुपये असेल, 2 लाख रुपये असेल, आज ते 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये आपल्या मुलाजवळ, आपल्या पतीजवळ किंवा आपल्या वडिलांजवळ देते आणि तो पैसा एखाद्या व्यवसायासाठी, शेतीसाठी, घर बांधण्यासाठी लागतो. त्यावेळेस त्या महिलेचा गावात मान सन्मान वाढण्यासाठी खूप मदत होत असते. आणि मान सन्मान वाढणे हा पैसे देऊन विकत घेण्यासारखा नाही, तर ती प्रत्यक्ष तुम्ही कृतीतून येणारी ही बाब आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचाही मान सन्मान वाढावा तर तुम्ही महिला स्वयंसहायता समूहामध्ये नक्की आलं पाहिजे.
फायदा क्रमांक 8, तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तुम्ही आज घरात आहात, तुमच्याकडे कितीही स्किल असेल, तुम्ही कितीही नेतृत्व करत असाल, पण आज ते शून्य आहे. तुम्ही महिला स्वयंसहायता समूहात आलात तर तुम्हाला एका समूहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. जर तुमच्यात अधिक नेतृत्व असेल तर तुम्ही ग्रामसंघाचं नेतृत्व करू शकता. पूर्ण गावाचं नेतृत्व तुम्ही ग्रामसंघाच्या माध्यमातून करत असता. महिला स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ आणि त्याच्यावर आपली महत्वाची एक संस्था आहे प्रभाग संघ. जर तुम्ही तुमच्यात जर नेतृत्व गुण अधिक असतील तर तुम्ही महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून पूर्ण एका जिल्हा परिषद गटाचे म्हणजे प्रभाग संघाचे नेतृत्व करू शकतात. आपल्याकडं महिला फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, कितीतरी महिला आपण पाहतो. या महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कंपन्या चालवत आहेत. लाखो रुपयाचं, कोटी रुपयाचं आज या महिलांनी प्रोजेक्ट मंजूर करून घेतलेले आहे आणि या महिला त्या कंपनीचं नेतृत्व करत आहेत. आणि जर तुम्हाला नेतृत्व करायचे असेल तर तुमचा एक छोटा निर्णय तुम्हाला या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणू शकतो, नेतृत्व करण्यास तुम्हाला भाग पाडू शकतो. फायदा क्रमांक 9, स्वाभिमानाने स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगणे. जर तुम्हाला स्वाभिमानाने स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगायचे असेल तर तुम्हाला महिला स्वयंसहायता समूह ही संधी उपलब्ध करून देत असते. जरी तुम्ही महिला स्वयंसहायता समूहामध्ये 100 रुपये बचत करत असते, 200 बचत करत असते आणि जर तुम्ही अधिक श्रीमंत असाल, तुम्ही 1000 रुपये बचत करत असले प्रति महिला, तर तुम्ही येणाऱ्या काळात स्वतःचं खूप मोठं आर्थिक भांडवल उभं करू शकतात. कारण तुमच्या त्या 100 रुपयाच्या बचतीला अभियानाचा आधार आहे, त्याला RFचा आधार आहे, त्याला VRFचा आधार आहे, त्याला CIFचा आधार आहे, त्याला बँक लिंकेजचा आधार आहे. या सगळ्या आधारावर तुमचं स्वतःचं आर्थिक जे स्वरूप आहे ते पूर्णपणे बदलू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वाभिमानाने जीवन जगण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्ही सन्मानाने जीवन जगू शकता, तुम्ही स्वावलंबी जीवन जगू शकता. जर तुम्हाला स्वावलंबी, स्वाभिमानाने सक्षमपणे जीवन जगायचं असेल तर तुम्ही महिला स्वयंसहायता समूहामध्ये आले पाहिजे आणि स्वाभिमानाने आपलं जीवन जगले पाहिजे. फायदा क्रमांक 10, हा खूप महत्वाचा फायदा आहे. एका महिलेच्या जीवनात बदल म्हणजे एका कुटुंबात बदल, एका कुटुंबात बदल म्हणजे समाजात बदल, हजारो कुटुंबात बदल म्हणजे पूर्ण समाज व्यवस्थेत बदल. आणि हा बदल जर तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्ही महिला स्वयंसहायता समूहामध्ये येणं खूप खूप गरजेचं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, शिकलेली आई घरादाराला पुढे नाही. आज सर्वच आया शिकलेल्या आहेत पण सर्वच आई या आर्थिक साक्षर नाहीत, सर्वच आई या आर्थिक सक्षम नाहीत. जर तुम्हाला आर्थिक सक्षम व्हायचं असेल, आपल्या कुटुंबाला पुढे न्यायचं असेल, आपल्या कुटुंबाला समाजामध्ये मान सन्मान जर मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे, तुम्हाला आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे, तुमच्या कुटुंबाला आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळू शकतो. जर तुम्ही आर्थिक सक्षम झाले तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये मान सन्मान मिळू शकतो. म्हणून शेवटी एकच सांगतो, महिला बचत गट म्हणजे पैसा जमा करण्याचे आणि वाटप करण्याचे ठिकाण नाहीये, तर महिला बचत गट हे दारिद्र्य निर्मूलनासह महिला सक्षमीकरण, महिला स्वावलंबनाचा एक मजबूत पाया करण्याचं साधन झालेले आहे. जर तुम्ही अजूनही महिला स्वयंसहायता बचत गटामध्ये नसाल तर तुम्ही निश्चित गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही महिला समूहाचे आधीच सदस्य असाल तर हा व्हिडिओ अशा महिलेपर्यंत पाठवा की जी या महिला स्वयंसहायता समूहाची सदस्य नाही. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातील अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आपलं नवी उमेद नवी दिशा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिला बचत गटातील महिलांनी अशा कोणत्या 10 चुका आहेत की ज्या महिलांनी टाळल्या तर त्यांचा अधिक विकास होऊ शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.